जय महाराष्ट्र. देवळाली प्रवरा नगर परिषदेची निवडणूक आत्ताच पार पडली आणि देवळाली प्रवरा नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेने पॅनल लावला होता. हे अतिशय चांगल्या पद्धतीने शिवसेनेचा पॅनल काम केलं आणि नागरिकांचीही त्यांना चांगली साथ होती, प्रतिसाद चांगला मिळत होता. परंतु शेवटी 1-2 दिवस आमची थोडी यंत्रणा काही कारणास्तव कोलॅप्स झाली. त्याच्यामुळं आमची यंत्रणा कोलॅप्स झाल्यामुळं आम्हाला निवडणुकीमध्ये जो काही पराभव झाला स्वीकारावा लागला. त्याची नैतिक जबाबदारी मी स्वतः घेतो. परंतु जे काय निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी जो काय प्रकार तिथं सुरू होता, तो प्रकार अतिशय लोकशाहीसाठी घातक प्रकार सुरू होता. ज्या काय निवडणुकीच्या ज्या यंत्रणा आहेत त्या ह्या सर्व एका पक्षाच्या विशिष्ट पक्षासाठी काम करत होत्या. काही पोलीस अधिकारी विशिष्ट पक्षासाठी काम करत होते. पोलीस कर्मचारी जे लिपणे होते तेही एका विशिष्ट पक्षासाठी काम करत होते. हा माझा आरोप आहे. आणि ते जे बाकी पक्ष होते, शिवसेना असेल, काँग्रेस असेल, इतर पक्ष असेल, त्या उमेदवारांना, कार्यकर्त्यांना मज्जाव करणं, बाहेर काढणं, अतिशय त्रास देणं, लाठीचार करणं, या अशा बऱ्याच गोष्टी तिथं घडल्या. परंतु एक विशिष्ट पक्षाला ते बाजू घेऊन हे सर्व यंत्रणा काम करत होता. याचा मी निषेध करतो आणि लोकशाही जर आपल्याला टिकवायची असेल, तर ह्या सरकारी यंत्रणेने सर्वांना समान हे देऊन काम केलं पाहिजे, असं माझं म्हणणं आहे. परंतु हा जो काय विजय झालेला आहे समोरच्या पार्टीचा आणि आमचा जो काही पराजय झालेला आहे, तर याच्यामध्ये हा पराजय हा नागरिकांमुळं आमचा मतदारांमुळे पराजय झाला असं मी मानत नाही. तिथं ज्या मतदान केंद्रावर जे काय कृत्य घडले गेले, केले गेले, जे काही सिस्टीम हातात घेतली गेली, यामुळेच आमचा पराभव झालाय. तर हे काय जे काय बेकायदेशीर कृत्य केले, आम्ही त्याच्यासाठी कायदेशीर मार्गाने लढा करणार आहोत. देवळाली प्रवरात आधी जे काही भ्रष्टाचार झाले, याच्यासाठी आम्ही कायदेशीर लढा उभा करणार आहोत आणि देवळाली प्रवरा नागरिकांनी जे आमच्या सोबत राहिले, मोठ्या संख्येने आमच्या सोबत राहिले, त्या नागरिकांसाठी इथून पुढेही मी स्वतः शिवसेना या नागरिकांसाठी आमचं काम असंच सुरू राहणार आहे आणि नागरिकांना कुठली दबाव असेल, अडचणी असेल, कायदेशीर असेल, कुठलीही मदत हवी असेल, तर शिवसेना कार्यालयात तुम्ही येऊन भेटू शकता. मी तुमच्या सेवेसाठी नेहमी हजर आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.